29 एप्रिल 2024 या दिवशी मुंबई हायकोर्टाच्या एकलपीठाचे न्यायाधीश होते माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या टेबलवर एक अशी फाईल येऊन पडलेली होती जे एका आरोपीने जमानतीसाठी याचिका दाखल केली गेलेली होती। जो आरोपी होता हा सुद्धा कोर्टामध्ये दाखल होतो, त्याला सुद्धा माननीय न्यायाधीशांसमोर उभं केलं जाते। न्यायाधीशांनी त्याच्याकडे पाहिलं आणि जी त्याची फाईल होती त्या फाईलकडे पाहिलं आणि फाईलसोबतच एक 27 पानांची डायरीसुद्धा लिहिलेली होती। ती डायरीसुद्धा न्यायाधीश साहेबांनी वाचवली आणि त्यानंतर मग जे आरोपी होता याला म्हणाले की तुला जमानत तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही, कारण तुझ्यासारख्या नराधमाला जर बाहेर मोकळं सोडलं गेलं तर तू कित्येक अशा निरागस मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतोस आणि कित्येक लहान मुलींच्या आयुष्याची तू राख रांगोळी करू शकतोस। त्यासाठी तुला आता आजीवन तुरुंगातच राहावं लागेल। ह्या प्रकारे आता जज साहेब त्याला म्हणत होते। आरोपी वारंवार जज साहेबांना विनंती करत होता, रडत होता की साहेब माझ्याने एकदाची चूक झाली, पण आता याच्या पुढे मी अशी चूक करणार नाही, मला एक वेळा तुम्ही जमानतीवर बाहेर सोडा। पण न्यायाधीशांनी त्याला जमानत देण्यास नकार दिला। आता असं या आरोपीने नेमकं केलं काय होतं आणि ह्या लहान मुलींबद्दल जज साहेब जे काय बोलत होते, हे कशाबद्दल बोलत होते, हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे मुंबई या शहरातली। मुंबईच्या शहरामध्ये एका परिसरामध्ये एक कुटुंब राहत होतं। त्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि यांची एक मुलगी। जो कुटुंब प्रमुख होता, जो मुलीचा वडील होता, हा कामासाठी नोकरीसाठी सौदी अरब या ठिकाणी जाऊन राहत होता, तर घरी मुलगी आणि तिची आईच राहत होती। मे 2021 मध्ये ही मुलगी 17 वर्षाची झालेली होती आणि त्यावेळेस ही मुलगी एकाएकी घरून बेपत्ता झाली। आईने घरी येऊन पाहिलं, आई दररोज कामावर जात होती। नवरा तिकडं सौदी अरबला जात असल्यामुळं पत्नीसुद्धा आपल्या नवऱ्याच्या आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी कामावर जायची आणि अशीच एके दिवशी मे महिन्यामध्ये ती परत घरी आली आणि पाहते तर तिची मुलगी घरी दिसत नव्हती। आई थोडा वेळ त्या मुलीची वाट पाहते, पण ती मुलगी काही संध्याकाळपर्यंत सुद्धा परत आलीच नाही। पण शेवटी आईने तिच्या पद्धतीने तिने त्या मुलींच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे, जे काही त्यांचे आप्तेष्ट होते, जे काही नातेवाईक होते यांच्याकडे त्या मुलीबद्दल चौकशी केली, पण त्या मुलीची कुठेही काहीही खबर त्या आईला लागलीच नाही। शेवटी आई घाबरली। आईला वाटलं माझ्या मुलीसोबत असं काय झालं असेल, माझ्या मुलीला कोणी अपहरण तर केलं नाही। त्यामुळं ती घाबरत होती आणि लगेच तिनं मग आपल्या नवऱ्याला फोन करून सांगितलं की आपली मुलगी बेपत्ता झाली आहे, ती कुठे गेली काही मला माहीत नाही। मी बराच काही शोध घेतला, पण त्या मुलीचा काहीही थांगपत्ता लागत नाही। नवऱ्याला जेव्हा सौदी अरबमध्ये कळालं, ताबडतोब नवरा तिथून या मुंबई शहरामध्ये आला। मुंबई शहरामध्ये आल्याच्या नंतर त्यानं सुद्धा त्या मुलीबद्दल काही नातेवाईकांना चौकशी केली, काही नातेवाईकांना सोबत घेतलं आणि त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांमध्ये जाऊन त्यानं तक्रार दाखल केली की माझी एक 17 वर्षाची मुलगी आहे आणि ती एकाएकी घरून बेपत्ता झालेली आहे। पोलिसांनी ही जी बाब होती ही गांभीर्याने घेतलं, कारण मुलगी जी होती अल्पवयीन होती, 17 वर्षाची होती आणि पोलिसांनाही संशय वाटला की ती कदाचित एखाद्या आपल्या प्रियकरासोबत पळून गेलेली असेल, काही प्रेमसंबंध असतील, अशा संबंधामुळं अशा प्रकरणामुळं ती मुलगी पळून गेलेली असेल असं पोलिसांना वाटत होतं। आणि त्याच प्रकारे पोलिसांनी त्यांना चौकशी केली की त्या मुलीचे काही मुलासोबत एखादा प्रेमसंबंध, त्या मुलीचे कोणी मित्र मैत्रिणी अशाबद्दल काही आम्हाला माहिती द्या, आम्हाला काही सुगावं लागेल, अशा प्रकारे ते विचारत होते। मुलीकडं मोबाईलसुद्धा आईवडिलांनी दिलेला नव्हता आणि त्यामुळं त्या मुलीचा असा शोध घेणंसुद्धा पोलिसांना कठीण होऊन बसलेलं होतं। आणि त्यानंतर मग जे आईवडिलांना जे काही त्या मुलीबद्दल माहिती मिळेल ते आम्हाला तुम्ही द्या, अशा पद्धतीने पोलिसांनी सांगितलं आणि आईवडील परत घरी गेले। आता आईवडिलांनी त्या मुलीच्या खोलीमध्ये जाऊन त्या मुलीच्या संपूर्ण जे काही त्या मुलीच्या वह्या पुस्तकं होते, सगळं काही तिचं बॅग होती याची संपूर्ण झडती घेतली। संपूर्ण त्यांनी तिची खोली जी होती ती शोधून काढली आणि शेवटी त्या आईवडिलांच्या हाती एक डायरी लागली। ती डायरी 27 पानांची लिहिलेली होती आणि ज्यावेळेस त्या मुलीचा वडील तो डायरी वाचत होता त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्या मुलीच्या संपूर्ण आयुष्याची एक कहाणी त्या डायरीमध्ये लिहून ठेवलेली होती आणि ती कहाणी अशी होती की ज्या प्रकारे ही मुलगी लहान असताना तिचा वडील सौदी अरब या ठिकाणी काम करण्यासाठी जायचा आणि ही मुलगी आणि हिची आई हे दोघेच घरी असायच्या आणि आई आपल्या कुटुंबाला, आपल्या संसाराला हातभार म्हणून घरी बसण्यापेक्षा काहीतरी कामाला जावं यासाठी ती आई छोट्या मोठ्या कंपनीमध्ये किंवा काही इतर दुकानांमध्ये अशी आपली मोलमजुरी जाऊन करायची आणि आई ज्यावेळेस सकाळी कामावर जायची त्यावेळेस मुलगी घरी असायची आणि जेव्हा या मुलीचा शाळेचा वेळ होत असायचा त्यावेळेस ही शाळेत जायची आणि आई परत येण्याच्या अगोदरची मुलगी
घरी सुद्धा परत लवकरच येत असायची. आणि ज्यावेळेस ही मुलगी अशा प्रकारे घरी असायची तर यांच्या शेजारी एक व्यक्ती राहत होता ज्याचं वय 40 वर्ष होतं. आता हा शेजारचा जे अंकल होता, ही मुलगी त्याला अंकल म्हणायची आणि तो अंकल या मुलीला काही ना काही कामानिमित्त येऊन बोलायचा आणि त्या मुलीजवळ सोबत अशाच प्रकारे येऊन गप्पा मारत बसायचा. आता या अंकलने एके दिवशी त्या मुलीसाठी काहीतरी खायला आणलं आणि तो खाऊ त्या मुलीला त्यानं खायला दिला. मुलीनं सुरुवातीला तर तो खाण्यास नकार दिला, पण त्या अंकलनं तिला बळजबरीनं ते खायला सांगितलं आणि त्यानंतर त्या मुलीनं तो खाऊ देखील खाल्ला. आणि जशी जशी ती मुलगी ते काही खात होती तसा हे अंकल त्या मुलीच्या सोबतच बसलेला होता आणि त्या मुलीला यानं हाताला धरून जवळ घेतलं आणि जवळ घेतल्याच्या नंतर ज्या प्रकारे एखाद्या लेकराचा लाड केला जातो त्या प्रकारे त्या मुलीला वाटलं की माझा लाड करत आहे. पण त्याच्या लाडामध्ये एक वेगळंच वासना भरलेली होती. तो त्या मुलीच्या नको त्या अंगाला स्पर्श करू लागला. त्या मुलीसोबत तो अश्लील प्रकारे छेडछाड करत होता. त्या मुलीची अश्लील प्रकारे स्पर्श करत होता. त्यासाठी ती मुलगी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तो अधिकाधिक त्या मुलीला आपल्या जवळ ओढत होता. आणि त्या दिवशी त्यानं त्या मुलीसोबत संपूर्ण सीमा ओलांडल्या आणि त्या मुलीच्या नको त्या अंगाला त्यानं स्पर्श केला. त्या मुलीसोबत नको तसे अश्लील चाळे केले आणि त्यानंतर त्या मुलीला धमकावले की याच्याबद्दल तू तुझ्या आईला किंवा इतर कोणालाही सांगायचं नाही. जर तू याच्याबद्दल कोणाला सांगितलं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. अशा प्रकारे त्या मुलीला तो धमकावून परत निघून गेला. आणि त्यानंतर मग ही मुलगी आता घाबरलेली होती. आता आपल्या आईला याच्याबद्दल काही सांगू शकत नव्हती आणि त्यामध्येच ही मुलगी खूप लहान असल्यामुळं खूपच गोंधळलेली होती. आणि अशाच प्रकारे ही मुलगी आता शाळेत जायची आणि परत जेव्हा अशी घरी यायची, ज्यावेळेस त्या मुलीची आई नसायची त्यावेळेस तोच अंकल मग जेव्हा त्याला संधी मिळायची तो या मुलीकडे यायचा. या मुलीला आणखी काहीतरी आणून खायला द्यायचा आणि खायला देऊन मग त्या मुलीसोबत अशाच प्रकारे तो अश्लील चाळे करायचा. एवढंच नाही, त्या मुलीसोबत त्यानं शारीरिक संबंध स्थापित केले. आता एवढं झाल्याच्या नंतर ती मुलगी ना ओरडू शकली ना किंचाळू शकली. त्या मुलीला एवढी त्यानं भीती दाखवलेली होती, एवढं त्या मुलीला धमकावलेलं होतं की ती मुलगी ओरडूही शकली नाही आणि याच्याबद्दल कोणाला सांगूही शकली नाही. त्या मुलीला अशी धमकीसुद्धा दिलेली होती की जर तू याच्याबद्दल सांगितलं तर मी तुला तर जीवे मारेनच, पण तुझ्या आईलाही मी जीवानिशी मारेल. अशा प्रकारे त्या मुलीला त्यानं धमकावलेलं होतं. आता मुलीनं हे संपूर्ण जे काही असह्य प्रकरण झालेलं होतं हे सहन केलं आणि अशाच प्रकारे ती मुलगी आता आपल्याच मनाशी रडत ती शाळेत जायची, घरी यायची. जशी ती घरी यायची तिला भीती वाटायची की ते अंकल अजून येतील आणि त्याच प्रकारे मग ते अंकलसुद्धा अशाच प्रकारे यायचे आणि तिला काही ना काहीतरी खाण्यासाठी मात्र ते नक्की आणायचे आणि ती खायला त्या मुलीला देऊन त्यानंतर मग त्या मुलीसोबत अशाच प्रकारे शारीरिक संबंध करायचे. आता असंच काही दिवस लोटत चाललेले होते आणि हे आता यांचं नेहमीच झालेलं होतं. दिवसामागून दिवस जात होते, महिन्यामागून महिने जात होते आणि वर्षामागून वर्षही लोटत होते. ही मुलगी ज्यावेळेस 8 वर्षाची होती त्यावेळेस या शेजारच्या व्यक्तीने आज या मुलीसोबत असे काही प्रकार सुरू केलेले होते. तर ही मुलगी ज्यावेळेस 10 वर्षाची झाली अशाच प्रकारे तो बळजबरीने शारीरिक संबंध करायचा. पण जसे जसे आता ही मुलगी मोठी होत चाललेली होती, एकीकडं ही मुलगी वयानं तर 10 वर्षाची होती, पण तिच्या शारीरिक अंगामध्ये असे काही बदल घडू लागलेले होते की तिचे शारीरिक अवयव जे होते हे वाढत चाललेले होते, मोठे होत चाललेले होते. आणि एका प्रकारे त्या मुलीमध्ये एका प्रकारची एक वेगळीच उत्तेजना भरत चाललेली होती. सुरुवातीला तर ती त्या अंकलचा विरोध करायची, त्याचा राग करायची, त्या मुलीला त्या अंकलची भीती वाटायची. पण आता ती जशी 10 वर्षाची मुलगी झालेली होती त्यावेळेस ती मुलगी स्वतः त्या अंकलची वाट पाहायची की तो अंकल कधी येईल आणि कधी त्या मुलीसोबत तो संबंध ठेवेल, अशी त्या मुलीला आता त्याची आतुरतेने वाट असायची. आणि अशाच प्रकारे मग आता पुढे सुद्धा काही दिवस जात होते. मुलगी जशी 12 वर्षाची झाली, जशी 13 वर्षाची झाली, त्या प्रकारे ही मुलगी आपल्या वयापेक्षा मोठी दिसत असायची. आणि या मुलीची आता जी शारीरिक भूक होती ही आता दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. आणि जेव्हा तो त्या मुलीला काही खायला द्यायचा त्यावेळेस ती मुलगी स्वतः त्या अंकलला म्हणायची की आपण नेहमीसारखं आजही करायचं. आणि अशा प्रकारे ही मुलगी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आतुरलेली असायची. एका प्रकारे या मुलीला आता शारीरिक संबंध ठेवण्याची लत लागलेली होती. एका प्रकारे हिला व्यसन जडलेलं होतं आणि एका प्रकारे हा आजार सुद्धा या मुलीला हा जडलेला होता. आणि या आजाराचं कारण असं होतं की जे शेजारचे अंकल या मुलीला काही खायला आणून देत होते ते नुसता खाऊ नसायचा, तर त्या खाऊमध्ये तो असे काही शक्तिवर्धक औषध मिसळून या मुलीला खाऊ घालत असायचा की ज्यामुळे या मुलीच्या शरीरामध्ये एका वेगळ्याच प्रकारची उत्तेजना निर्माण होत होती, एक झणझणी निर्माण होत होती. आणि ह्यासाठी या मुलीला मग शारीरिक संबंध करावंच असं काही तिला
वाटत होतं. त्यासाठीही मग स्वतःहूनच त्या अंकलला अशा प्रकारे बोलवत असायची, कारण या मुलीला अशा प्रकारचा हा आजार जडलेला होता. आणि या आजाराला मेडिकल सायन्समध्ये निम्फोमेनियाक असं नावसुद्धा डॉक्टरांनी संबोधलेलं आहे, की जे काही तुरळक महिलांमध्ये अशी बिमारी असू शकते, असा रोग असू शकते की काही महिलांना शारीरिक संबंध करण्याची एवढी लत लागलेली असते, एवढं व्यसन जडलेलं असते की त्या शारीरिक संबंध ठेवल्याबिगर राहूसुद्धा शकत नाहीत. अशा प्रकारचा हा या मुलीला आता आजार जडलेला होता. आणि असेच काही दिवस मग जसे जात होते, मुलगी आता 15-16 वर्षाची झालेली होती. त्यावेळेस मात्र या मुलीला असं वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करत आहे, जो अंकल आहे हा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करत आहे आणि आपण याच्याबद्दल कोणाला ना कोणाला सांगायला पाहिजे. पण अंकलनं सुद्धा आपल्याला धमकावलेलं आहे आणि अंकल असं मला काय खायला देतात की ज्यामुळं मी सुद्धा स्वतःला कंट्रोल करू शकत नाही, स्वतःला मी आवर घालू शकत नाही. नक्की मला या खाण्यामधून काहीतरी जो अंकल आहे हा नक्की खायला देतो आणि ज्यामुळंच मला हे संपूर्ण शरीरामध्ये उत्तेजना निर्माण होते, असं सुद्धा त्या मुलीला वाटत असायचं. की ती स्वतः मुलगी कोणाला सांगूही शकत नव्हती आणि हे संबंध ठेवल्याशिवाय ती राहूही शकत नव्हती. आणि मार्च 2020मध्ये ती आपल्या आईला एके दिवशी सांगते की आई, जे शेजारचे अंकल आहेत ते बरेच दिवसापासून मला काहीतरी एक वस्तू खायला आणून देतात आणि त्या वस्तूमध्ये ते काय मिसळून देतात की जे खाल्ल्याच्या नंतर माझ्या शरीरामध्ये एक वेगळीच झणझणी निर्माण होते, एक वेगळीच उत्तेजना निर्माण होते आणि मला असं वाटते की एखाद्या पुरुषासोबत सहवास करावा, त्याच्यासोबत राहावं असं माझ्या मनामध्ये निर्माण होते, माझ्या शरीरामध्ये एक वेगळीच उत्तेजना निर्माण होते. आणि हे का होते तू त्या अंकलला एक वेळा विचार. पण ती जी आई होती हे ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखी करते. पण मुलगी वारंवार आपल्या आईला ज्यावेळेस सांगत असते त्यावेळेस तिची आई म्हणते की बेटा, तू ज्या अंकलबद्दल हे संपूर्ण बोलत आहेस ना, ते अंकल खूप वाईट आहेत, ते गुंड प्रवृत्तीचे अंकल आहेत आणि त्यांना जर आपण अशा प्रकारचं जर काही विचारलं किंवा असा जर विरोध केला तर कदाचित ते आपल्याला जीवानीशी सुद्धा मारू शकतात. कारण आपण दोघी आई मुली अशा प्रकारे दोघीच घरी असतो आणि तुझे वडील तर घरी राहत नाहीत आणि ह्यासाठी त्याच्याकडून आपल्या जीवाला सुद्धा काही धोका होऊ शकते. त्यासाठी ते जर बाहेर तुला दिसले तर त्यावेळेस तू घरामध्ये आपलं दार बंद करून बसत राहा, त्याच्यापासून तू सावध राहा, त्याच्यापासून तू दूर राहा अशा प्रकारची ती आई तिला समजावते. पण आता मुलीकडे काही पर्याय नसतो आणि आता मुलगी त्याच प्रकारे मुलीच्या मनामध्ये सुद्धा नसताना त्या व्यक्तीकडून त्या मुलीला अशा प्रकारचं हे व्यसन पूर्ण करावं लागत होतं. आणि आता तो व्यक्तीसुद्धा त्या मुलीची जी शारीरिक भूक होती हे संपूर्णरित्या भागूच शकत नव्हता. त्यासाठी मुलगीच्या मनामध्ये आता अधिकाधिक असे संबंध ठेवण्याची एका प्रकारची तिची इच्छा होत होती आणि एका प्रकारची तिच्या शरीरामध्ये सुद्धा अशा प्रकारची उत्तेजना निर्माण होत होती. आणि हा अंकल जो होता हा तिची आता उत्तेजना पूर्ण करू शकत नव्हता. आणि शेवटी मग आता मुलगी विचार करते की हा अंकल, कारण आता तो 50 वर्षाचा झालेला होता आणि ही जी मुलगी होती ही आता 17 वर्षाची झालेली होती. आणि ह्या दोघांचंही जे काही असं एवढे दिवस चालत आलेलं होतं, काही दिवसापूर्वी याची जी पत्नी होती याच्या पत्नीने सुद्धा या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं, त्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला. पण त्या महिलेनं सुद्धा या मुलीला वाचवलं नाही, या नवऱ्याला सुद्धा काही आवर घातला नाही किंवा त्याला सुद्धा त्या महिलेनं विरोध केला नाही किंवा पोलिसांमध्ये सुद्धा त्या महिलेनं काही जाऊन तक्रार केलेली नव्हती. मग शेवटी ही ज्यावेळेस मुलगी असा विचार करते की आता हा अंकलला माझी जी गरज आहे हे पूर्ण करू शकत नाही, तर मला एखाद्या तरुण मुलासोबतच माझ्या गरजा पूर्ण करून घ्याव्या लागतील. त्यावेळेस ही मुलगी एका तरुण मुलाच्या प्रेमात पडते, त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढते आणि त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करून त्याच्यासोबत मग असे संबंध स्थापित करते. पण त्या मुलासोबतही या मुलीची जी भेट होती ही वारंवार होऊ शकत नव्हती आणि या मुलीला आता कायमचं एक असा मुलगा पाहिजे होता की तो या मुलीच्या अशा गरजा दररोज पूर्ण करू शकेल. ह्यासाठी ती मुलगी आपल्या आईला न सांगता, आपल्या वडिलांना न सांगता त्या मुलाला सोबत घेऊन एक दिवस पळ काढते. मुलगासुद्धा त्या मुलीवर प्रेम करत होता आणि मुलगासुद्धा त्या मुलीसोबत जायला तयार झाला. अशाच प्रकारे मग ही मे 2021मध्ये ही मुलगी घर सोडून त्या मुलासोबत पळून गेली. आणि त्यानंतर जेव्हा या मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आणि त्या मुलीच्या खोलीची झडती घेतली त्यावेळेची संपूर्ण डायरी त्यांच्या हाती लागलेली होती. आणि ही डायरी जेव्हा पोलिसांच्या समोर नेऊन मांडली गेली त्यावेळेस पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी ज्या अंकलविषयी या मुलीनं लिहून ठेवलेलं होतं त्या अंकलला जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली, त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेतलेलं होतं. आणि ज्यावेळेस अंकलची सक्तीने चौकशी केली त्यावेळेस त्या शेजारच्या अंकलने सुद्धा ही संपूर्ण कहाणी सांगितली आणि त्याने सुद्धा सांगितलं
की सुरुवातीला ही मुलगी लहान होती आणि त्याच्या मनामध्ये अशा प्रकारची वाईट वासना निर्माण झालेली होती. त्याला अशा एखाद्या लहान मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवावं अशी त्याची एक वासना निर्माण झालेली होती. त्यामुळे तो त्या मुलीजवळ जायचा, तिच्यासोबत सुरुवातीला अश्लील प्रकार, अश्लील चाळे करायचा आणि त्यानंतर मग तिच्यासोबत तो अशाच त्या मुलीला काही खाण्याचे खाऊ द्यायचा आणि त्या खाऊमध्ये शक्तिवर्धक औषधं असे मिसळून त्या मुलीला खाऊ घालायचा आणि त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध करायचा. आता जसा जसा हा सुरुवातीला हा बळजबरी करायचा, पण काही दिवसानंतर ती मुलगी मग याच शेजारच्या अंकलची स्वतः होऊन वाट बघायची की ते अंकल कधी एकदा येतील, ते खायला देतील आणि त्यानंतर मग या मुलीसोबत ते कधी संबंध स्थापित करतील अशी ती मुलगी नंतर वाट पाहायची. आणि याचं संपूर्ण कारण होत त्या मुलीला तो अशा प्रकारे उत्तेजित शक्तिवर्धक द्यायचा. ह्यामुळेच ती मुलगी एका आजाराला अशा प्रकारे बळी पडलेली होती. आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्या मुलीचाही शोध काढून पोलीस स्टेशनला आणलं, त्या मुलीची चौकशी केली, त्यावेळेस त्या मुलीने ही संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. आणि त्यानंतर पोलिसांनी जेव्हा मेडिकल त्या मुलीची चाचणी केली त्यावेळेस सुद्धा डॉक्टरांनी या मुलीच्या हेच समस्या सांगितलेल्या होत्या की त्या मुलीला अधिक प्रमाणामध्ये शक्तिवर्धक हे खाऊ घालण्यात आलेलं होतं, ज्यामुळं त्या मुलीच्या जे काही शारीरिक अवयव असतात ह्याच्यामध्ये खूप तीव्र गतीने वाढ झालेली होती. आणि एका प्रकारे अधिकाधिक शक्तिवर्धक त्या मुलीला देण्यात आल्यामुळं त्या मुलीच्या शरीरामध्ये एक वेगळी उत्तेजना निर्माण झालेली आहे, एक वेगळा त्या मुलीला आजार जडलेला आहे की ती मुलगी शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय राहू शकत नाही. एका प्रकारे तिला हा आजार जडलेला आहे आणि या आजाराला निम्फोमेनियाक असं नाव डॉक्टरांनी हे सांगितलेलं आहे. आणि जेव्हा हे पोलिसांनी ऐकलं त्यावेळेस पोलिसांनी याच्यावर गुन्हा नोंद केला आणि त्याला तुरुंगात पाठवलेलं होतं. आणि तेव्हापासून 2021 पासून 2024पर्यंत तो तुरुंगामध्येच शिक्षा भोगत होता. आणि त्यावेळेसच 29 एप्रिलच्या दिवशी त्याने कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती की त्याला जमानत दिली जावं, पण न्यायाधीशांनी त्याची जमानत फेटाळून लावली. त्याच्या पत्नीला जमानत दिली गेली कारण पत्नीने विनंती केलेली होती की ती हे संपूर्ण पाहता सुद्धा विरोध करू शकली नाही, कारण तिच्या नवऱ्याची तिला भीती होती. नवरा तिचा मारू शकत होता, तिला जीवानीशी सुद्धा मारू शकत होता किंवा तिला घटस्फोट सुद्धा देऊ शकत होता. ह्यासाठी ती महिला घाबरलेली होती आणि त्यामुळेच ती आपल्या नवऱ्याचा विरोध करू शकली नाही किंवा याच्याबद्दल कोणाला काही सांगू शकली नाही. ह्यामुळं त्या महिलेला तर न्यायालयानं जमानत दिली, पण जो हा मुख्य आरोपी होता याला मात्र अजूनसुद्धा जामीन मिळालेला नाही. तर मंडळी, ही संपूर्ण जी घटना आहे ही एक अशाच प्रकारे क्राईम स्टोरीचं मोठं चॅनल आहे उस्मान सैफी, या चॅनलवरून ही कहाणी, ही स्टोरी घेतलेली आहे. आणि या संपूर्ण कहाणीला, या संपूर्ण घटनेला तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे की कसे अशा प्रकारचे काही नराधम आपल्याही शेजारी असू शकतात. मागील काही दिवसापूर्वी बाळापूरमध्ये जी घटना घडलेली होती, अवघी 3 वर्षाची चिमुकली होती, पण तिच्या शेजारीच असलेला नराधम त्या मुलीची त्यानं काय अवस्था केली. अशा प्रकारच्या कित्येक काही घटना आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारचे काही आपल्या आसपास असलेल्या लोकांपासून आपण सावध राहायला हवं, हेच या कहाणीमागचा उद्देश आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.